नमस्कार शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटला आपण 20 तारखेला जर्मिनेशन पॉवर सोडलं होतं आणि आज आता 25 तारीख. तर 5 दिवसामध्ये इथं काय काय बदल झालेले आहे ते मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी दाखवणार आहे. कुठंतरी एक एक दोन दोन कोंब पहिले आले होते, तर त्यांना सुद्धा आता झपाट्यानं पानं निघाले व्यवस्थित, आणि जे कोंब निघालेच नव्हते ते सुद्धा कोंब आता तुम्हाला लाईव्ह मी दाखवतो की किती त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. जे इकडं मग या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघा. त्या दिवशी कुठंतरी एक एक दोन दोन असे कोंब आपल्याला या ठिकाणी दिसत होते, पण आता हे बघा अतिशय जोमदार असे कोंब या ठिकाणी, आणि पूर्ण जबरदस्त असं जर्मिनेशन झालेलं आहे. बघून या. अतिशय नंबर एक असं जर्मिनेशन या ठिकाणी झालं. अजून पण कोंब चालूच आहे असे पूर्ण. या बेडवरती पण बघा तुम्ही, पूर्ण कोंब आहे. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तर व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला, पण प्रत्यक्षात खूप जबरदस्त असे याला कोंब आलेले. मित्रांनो, ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये लागवडी केल्या आणि जर्मिनेशनचे खूप प्रॉब्लेम यावर्षी शेतकऱ्यांना आले होते अद्रक पिकामध्ये. तर तुम्हाला सुद्धा जर लागवड झाली असेल तर साधारण 10 ते 15 दिवसाच्या आतमध्ये एक वेळेस तुम्ही निश्चित जर्मिनेशन पॉवर वापरा. याचा जर तुम्ही वापर केला तर तुमचं जर्मिनेशन खूप उत्तम अशा पद्धतीने होईल. जर्मिनेशन पॉवरमुळं जो आपला खंड पडतो उगवणीला, खूप जो वेळ जातो तो अजिबात वेळ न जाता लगेच ते आपण सोडल्यानंतर एक साधारण 5, 6, 7, 8 दिवसामध्ये उत्तम असे त्याचे रिझल्ट दिसून येते आणि पूर्ण कोंब जमिनीच्या वर यायला खूप मदत होते. तर त्याच्यामुळं जर्मिनेशन पॉवर मित्रांनो नक्की तुम्ही एक वेळेस वापरा. हा व्हिडिओ सुद्धा इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा. धन्यवाद.